पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय आकाशराव, वल्लीसाठी काय आणलंय की नाही? काहीतरी आणलेलं दिसतंय. काय नुसती मागडी जॅकेट घालून फिरतो, पैसेच नाही. ह्याच्यात तरी पैसे असतील. चला, वल्ली लक्ष्मी. कपडे कपडे नुसते कपडे आणले त्या माणसाने. मला वाटलं होतं काहीतरी सापडेल, एखादं गुपित, एखादी माहिती, पैसे तरी सापडतील. पण वल्ली, काय करतेस? तुला वेडबेड लागलाय? काम करते. अरे ते बॅगेची चेन उघडी होती, ती बंद करत होते मी. काहीतरी कारण सांगू नकोस. असं माणूस नसताना त्याच्या खोलीतून बॅगा उचकणं बरोबर आहे का? नाही नाही, मी उचकत नव्हते, मी खरंच बाहेर वाद आहे. चल. अरे अगं कोणी आलं तर कसं दिसेल ते वल्ली? ती चेन उघडी. असू. अरे असं काय करतोय? हॅलो, हा बोला ना मॅम. काय करतोय? काय नाही, घरीच आहे. काय ओके, ऑफिसला कधी येणार आहे? आज सुट्टी आहे ना? हां, सुट्टी आहे, पण मी ऑफिसला आली आहे म्हणून मी कॉल केला. तुझं घरच्या पूजा झालं का? हो झाली, पूजा झाली. मग तू येऊ शकतो ना? म्हणजे असं काय काम आहे आज? सगळं काय आता तुला फोनवर सांगू का की तू येणार आहे? ये लवकर, वाट बघते. ठीक आहे. कोणाचा फोन होता? काय नाही, कामाचा होता. रिया मॅडमचा ना? हा, काय म्हणाल्या? ऑफिसला बोलवतात. मग ठीक आहे, मी एक काम करते, मस्त सफरचंद चिरून देते, मध्ये मध्ये खा. चल. ऐक ना, आज सुट्टी आहे, मी बघीन जायचं की नाही. अरे असं काय करतोयस? मोठ्या लोकांनी अशी कारणं द्यायची नसतात, कळलं? आता त्या एवढ्या बोलवत आहेत, तू जायला नको का ऑफिसला? एवढा पगार आहे अरे तुझा. चल. ऐक ना वल्ली, तू नको मध्ये पडूस, मी बघतो काय करायचं ते. असं काय करतोयस? त्या जेव्हा आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा त्यांनी तुला एवढं चांगलं प्रमोशन दिलं, एवढं चांगलं पगार दिला, एवढं मन भरून कौतुक केलं. मग आता त्यांनी बोलवले तर तू जायला नको का? वल्ली ऐक ना, मी बघतो ना. नाही नाही, जायचं म्हणजे जायचं. आणि ऐक, आज ना दसरा आहे, जर त्यांनी काही गिफ्ट वगैरे दिलं ते घेऊन ये, नाही म्हणू नकोस, कळलं? चल, ऑफिसची तयारी करूया. अरे चल ना. आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे नाही का? वेगळा का रे? नाही, सकाळपासून तू एकदाही भांडली नाहीस ना माझ्याशी. नील, मी भांडकुदळ आहे? तू भांडकुदळ आहे का मी? हो, तू भांडकुदळ आहेस. तू हड, मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. हसू नकोस आणि हलतू. नाही म्हणजे तू भांडकुदळ आहेसच, पण गोड पण आहेस. बर, बापरे, आजचा दिवस खरंच काहीतरी वेगळा दिसतोय रे. का बरं? नाही, आजचा
अचानकपणे कधी नव्हे तर मला कॉम्प्लिमेंट वगैरे मिळते आपण तुझ्याकडनं, नाही का? हे मी तुला अनेकदा कॉम्प्लिमेंट दिले बरं का. मला तरी नाही आठवते बाई. हो अच्छा, सरळ सरळ सांग ना, काय? परत ऐकायचंय म्हणून. हे मला नाही परत ऐकायचं. आता तुलाच काही सांगायचं असेल तर सांगू शकतोस, पण नसेल नाही वाटत तर मग जाऊ दे. मी तरी काय करणार ना. सांगू की त्यात काय. सांग. दादा, तू नेहमीच खूप छान दिसतेस, खास करून अशा ट्रेडिशनल कपड्यांमध्ये. कुर्ता, साडी, ही अशी टिकली. हे आणि आणि हसलीस की खूप गोड दिसतेस. आणि आणि कुणाला तरी आता फ्लर्टिंग व्यवस्थित जमायला लागलंय. हे अगं मी फ्लर्ट नाही करत आहे. नाही मग काय करतोस? ए हॅलो, मी इथे बसलीये ना, तिकडे काय चाललंय तुझं? मी सांगतो काय चाललंय. तू काय करतोस तिकडे? काय रे नील, हिसाब बराबर करायचा का? कसला हिशोब? आणि तू काय करतोस इकडे? विचार तुझ्या आशिकला, कसला हिसाब. एक मिनिट, मी तुझी दादागिरी अजिबात खपून घेणार नाही. तुझा आईकडनं आत्ताच सांगते. मी जाणारच है, और जाऊंगा तो पहले इससे बदला लेके जाऊंगा. हे Hithen, stop it. Neil, Hithen, don't. Hithen, stop this. Hithen! आउट. तू का आलायस इथे? बेटा, माझ्याविषयी तू जितकं काही बाहेरून वाईट ऐकलंस की नाही, तेवढा वाईट नाहीये. कसं झालंय, आपल्या दोघांची म्हणजे बाप लेकीची अवस्था कशी माहितीये का? कधीतरी एखादी चूक होते आपल्याकडून आणि मग आयुष्यभर माणूस बदनाम होतो. का आहेस इथे? बाप बाप होता है. एक गोष्ट मात्र आता कायमस्वरूपी ना तुझ्या मनाशी बांधून ठेव. जोपर्यंत मी जिवंत आहे ना बेटा,
उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का नाही लावू शकत. तुला ना जसं हवं तसं छान पद्धतीचं आयुष्य जगायचं. ओके. आणि ही गोष्ट डोक्यात ठेवायची की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते छान जगायचं. कारण बाप म्हणून मी तुझा पिछा कधीच नाही सोडणार. मॅम हाय सचिन. मॅडम आज सुट्टी आहे ना, एवढे जण का आलेत ऑफिसला? ज्यांना काम होतं ते आलेत. पण म्हणजे माझं झालंय सगळं काम, मी कालच करून गेलो ना, माझं काहीच पेंडिंग नाही आहे. आय नो सचिन, आज दसेरा आहे ना, तर त्या निमित्ताने मी तुला भेटायला बोलवले. तुम्ही भेटायला बोलवलंय मला? का नाही बोलवू शकत? नाही तसं नाही मॅडम, पण म्हणजे सण आहे ना, घरचं सगळं सोडून आलो मी. काय झालं, तुझी बायको वल्ली तुला सोडत नव्हती का? नाही तसं नाही, पण म्हणजे तुम्ही, मला वाटलं अर्जंट काम आहे म्हणून घाईघाई आलो एवढा. सतत तुझ्या डोक्यात कामाचंच असतं का? एनिवेज, मी आज साडी नेसली आहे, दशेरा आहे ना म्हणून. बघ. नाही मॅम, असं कसं, चुकीचं आहे ते. चुकीचं? तुझी मॅडम साडी नेसली आहे हे नोटीस करण्यात काय चुकीचं? उलट तू मला कॉम्प्लिमेंट दिला पाहिजे की मी छान दिसते. मॅडम मला असं गोड वागणं, दिखावा करणं जमत नाही. पण तुला दिखावा करायला कोण म्हणतोय? छान दिसते तर छान दिसते, वाईट दिसते तर वाईट दिसते, एवढंच तर तुला सांगायचं. मी इथे काम करायला येतो मॅडम, आणि तुम्ही बॉस आहात माझ्या. तुमच्याशी फक्त कामाचं बोलण्यात इंटरेस्ट आहे मला. आय एम सॉरी सचिन, मी जास्त फ्रँक होत होती तुझ्यासोबत. तू जा घरी. सॉरी मॅडम, मी एकदम असं बोलायला नको होतं. आता आलोच आहे एवढा ऑफिसमध्ये, तर कॉफी घेऊयात का? मग जातो मी. एक मिनिट. हॅपी दशेरा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या, विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तू आणि तुझी सून तुम्हाला जे काही करायचं आहे, गोंधळ घालायचा आहे तो घाला, आम्हाला त्या तोडू नका म्हणजे दा. अगं पण तू बस बस. कोण हवंय आपल्याला? माझी इथे एक मैत्रीण राहत होती,
ती आहे का बघायला आले. हो का? हक्काची म्हणावं असं काही राहिलंय का आपल्यात? रमा, हवं तर माझे कान धर. मला आता बोला. एकदाही वाटलं नाही का ग मला फोन करावा, माझ्याशी बोलावं असं? तू तरी इतकं सगळं घडलं मला एकदा तरी सांगायचंच ना. कुठल्या तोंडाने सांगणार होते? आता त्या दिवशी सांगायचा प्रयत्न करत होते मी, पण अनामिकानं एकदम नातं तोडायची भाषा केली. खूप गैरसमज झाला ग. मी तिला नको नको ते बोलले. मी तिला समजून घ्यायला हवं. अनामिकाला तुमच्याशी संबंध तोडायला मीच सांगितलं होतं. अगं उगीच माझ्यामुळे किंवा तिच्यामुळे तुम्हाला त्रास कशाला? आता आपण काही वेगळे आहोत का? आता एकाच कुटुंबातले झालोत ना. जे काय व्हायचं ते सगळ्यांचं एकदम. आणि आता काय व्हायचं बाकी राहिलंय ग? हे बघ, जे काय होईल ना त्याला एकत्र तोंड देऊ. तुमचं हे जुनाट घर, त्यात ती कोंबलेली माणसं, सगळं कोंदट वाटतं मला. सतत काहीतरी काम करत राहा. एकदा काय खायलाच कर, मग काय कपडे धु. अरे कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुद्धा नाहीये इथे. हे सगळं नाही जमणार आता मला. मी नाहीये त्याच्यासारखा त्यागाचा पुतळा. ह्याला आधार दे, त्याला पैसे दे. नाहीये मी तशी. नाही मावशी, नाईलाजानं नाही, मी स्वतः तुम्हाला सांगते. आम्हाला नकोच आहे ही मुलगी. मला तर तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. नका न रडू. माझं चुकलं. म्हणजे मी तुमच्यावर उगाच काहीतरी ओढवायला नको म्हणून सरळ खोटं बोलले तुमच्याशी. मला माफ करा मावशी, चुकलं माझं. आय एम सॉरी. ग बाळा, माफी नको ग मागू. खूप सहन करावं लागलं तुला. मी तुला नको नको ते बोलले. खरं तर ना मी तुला समजून घ्यायला हवं होतं. आता काळजी करू नको. मला सौरभने सगळं सांगितलं. तू मात्र त्या राक्षसापासून सावध राहा. अगो किती गोड बोलतो तो. म्हणजे ना तो इतका दुटप्पी असेल असा अंदाजच आला नाही ग मला. अंदाज आला नाही म्हणजे? तुला काय माहित? अगं माझी त्याची भेट झाली आता. आता तो वाड्यातच राहायला आलाय. अगं त्याला घरात कशाला घेतलंस तू? भयंकर माणूस आहे तो. मला सगळं कळलंय. काही काळजी करू नकोस आता. माई मावशी, सोनं देते. हं, रमा सोनं घे. सोन्यासारखीच राहा. आता तुम्हा दोघींमध्ये जे काही गैरसमज होते ना ते काढून टाका बरं का. आणि गुण्या गोविंदाने नांदला.